भिवंडीतल्या अनेक हॉटेल व्यावसायिकांना गॅस टंचाईचा फटका बसतोय। एलपीजी गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे अनेक हॉटेल्स बंद झाली आहेत, तर काही हॉटेल मालकांनी पर्यायी उपाय म्हणून कोळशावर चालणाऱ्या शेगडीचा वापर सुरू केला आहे। लातूरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना 8 ते 10 दिवस प्रतीक्षा करावी लागते। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम गॅस पुरवठ्यावर होतोय। एजन्सीकडूनही उशिरा डिलिव्हरी होत असल्याने सर्वसामान्यांचे हाल वाढले। रायगड जिल्ह्यात गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर महसूल यंत्रणा सतर्क झाली आहे। महसूल विभागाकडून जिल्ह्यात धाड सत्र सुरू झालं। खालापूरचे तहसीलदार यांनी टाकलेल्या धाडीत 7 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केलेले आहेत। या प्रकरणात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे। बीडमधील अंबाजोगाईत योगेश्वरी देवस्थान ट्रस्टच्या अन्नछत्रात चुलीवर स्वयंपाक केला जातो आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडर बंद झाले, त्यामुळे अन्नछत्राची सेवा खंडित होऊ नये यासाठी चुलीवर स्वयंपाक केला जातो। अकोला महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला। निवडून आलेल्या 6 नगरसेवकांपैकी तब्बल 4 नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षात आता केवळ 2 नगरसेवक उरले। संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील 137 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या। मतदार यादी विशेष पुनर्परीक्षण प्रक्रियेत कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणात नोटिसा बजावल्या आहेत। दिलेली कामं 7 दिवसात पूर्ण करून त्याचा अहवाल सादर न केल्यास विभागीय चौकशी केली जाणार आहे। भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये पंचायत समितीसमोर उपसरपंचांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। मनरेगा प्रकरणा अंतर्गत पूर्ण झालेल्या सुमारे 15 कोटींच्या कामांची देयकं प्रलंबित असल्याचा आरोप करत आंदोलन केलं। भंडारा तालुक्यातील अर्जुनी पुनर्वसन इथल्या स्मशानभूमी दुसरीकडे स्थलांतरित करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी 2 दिवसांपासून उपोषण सुरू केलं। या स्मशानभूमीच्या जवळ घर आहेत, या ठिकाणी रहदारी असल्यामुळे स्मशानभूमी स्थलांतरित करण्याची मागणी केली जाते। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील रस्त्याचं काम रखडलं, त्यामुळे संतप्त सामाजिक कार्यकर्त्या सीताबाई धंद्रे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोलेशाल आंदोलन केलं। रस्त्याचं काम सुरू करण्याचं आश्वासन देईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे। ठरलेल्या वेळेत स्पीड पोस्ट पार्सल न पोहोचल्यास पोस्टाकडनं ग्राहकांना मनी बँक गॅरंटी दिली जाणार आहे। केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला। पहिल्या टप्प्यात मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद या 6 शहरात ही सुविधा उपलब्ध असेल। पुणे महापालिकेच्या अभय योजनेतून 4 महिन्यात 954 कोटी 78 लाखांची विक्रमी वसुली झाली। 75% व्याज सवलतीचा लाभ 1,64,000 मिळकतधारकांनी घेतला। मात्र अपेक्षित वसुलीच्या केवळ 21 ते 22% रक्कम जमा झाली। भिवंडी महापालिकेची विशेष महासभा पार पडली आहे। यावेळी कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली। मात्र प्रशासनानं सभागृहाच्या समोर प्रस्ताव न मांडताच चर्चा करून मंजुरी दिली, यावरनं अनेक सदस्यांनी आक्षेप नोंदवला। संभाजीनगर महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं थकबाकी वसुलीसाठी कंबर कसली आहे। तरीही शहरातील अनेक मालमत्ताधारकांनी अद्याप कराकडे पाठ फिरवली। शहरातील एकूण 3,20,000 मालमत्तांपैकी केवळ 1,33,000 जणांनीच कर भरलेला आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त सांगलीमध्ये मूक पदयात्रा काढण्यात आली। 1 महिन्यापासून शिवप्रतिष्ठानच्या वतीनं बलिदान मास पाळला जात होता। यावेळी हजारो धारकरी आणि महिला पदयात्रेत सहभागी झाल्या। साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसमध्ये एक बहुरूपी कलाकार आला होता। त्यानं उदयनराजे यांच्यासमोर आपल्या खास शैलीत सादरीकरण केलं। यावेळी राजेंनी त्याचं कौतुक केलं। रामनवमीनिमित्त अयोध्येत भक्तीचा अनोखा सोहळा रंगणार आहे। या दिवशी अकोला शहरातील अभ्यंकर परिवाराच्या हस्ते तब्बल 3 लाख राजगिरा लाडूंचं प्रसादरूपी वाटप केलं जाणार आहे। गेल्या वर्षीही त्यांनी 1 लाख लाडूंचा प्रसाद वाटला होता। नाशिकमध्ये श्रीरामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, संस्थान आणि आयोजकांची महत्त्वाची बैठक झाली। यावेळी मिरवणूक मार्गाची पाहणी करून विविध विभागांकडून आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला।
पश्चिम रेल्वेनं 19 मार्चला हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला 12 डब्यांच्या 16 लोकल सेवांचं रूपांतर 15 डब्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता प्रवासी क्षमता वाढवणं आणि अधिक सोयीस्कर प्रवासाचा अनुभव देणं यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मध्य रेल्वेवरील टिटवाळा आणि आसनगाव दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज मध्यरात्री या स्थानकावर विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या विस्कळीत होण्याची शक्यता आहे.